पुन्हा एकदा चांगलाच शॉट. 2 चेंडू 6 धावा बिनबाद. दोन चेंडू 12 धावा बिनबाद. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूचा मारा. चांगला चेंडू लेग क्षेत्रात लढवला. एका धावामध्ये समाधान मानावं लागेल प्रथमेश यांना. निर्धावाचे 3 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिले 13 बिनबाद. 3 चेंडू 13 धावा. चांगला चेंडू एकच धाव. धावसंख्येत भर 4 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडूचा मारा. अशा प्रमाणे एक षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली 20 बिनबाद. एक षटक 20 धावा बिनबाद. एक षटक 20 धावा. बघूया दुसऱ्या षटकाचं सूत्र. गोलंदाजाचं नाव काय 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 पराग. एक षटक 20 धावा पराग. चांगला चेंडू. झेलबादची संधी. झेल सुटलेली आहे. एक चेंडू 21 धावा बिनबाद. या पुढीलचा सामना वडाला ग्राफर्स विरुद्ध RSP वाडिया. दोन्ही संघाचा कर्णधार लवकरात लवकर टफ नंबर 2 च्या इथे आहे आणि नाणेफेकीचा कळ उडून आहे. वडाला ग्राफर्स आणि RSP वॉरियर्स. नो चेंडू नो +1. धावसंख्येत भर. धावसंख्येत झाले 23. एक चेंडू 23 धावा. दोन चेंडू 24 धावा बिनबाद. 2 चेंडू 24 धावा. दोन चेंडू 24 धावा. तिसऱ्या चेंडूचा मारा. चांगला चेंडू. झेलबादची संधी. त्यानेच हात काढलेला पण झेल सुटला आणि 6 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्येत 3 चेंडू 30 धावा बिनबाद. 3 चेंडू 30 धावा बिनबाद. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूचा मारा आणि ते 6 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्येत 4 चेंडू 36 धावा. चौथा चेंडूचा 4 चेंडू 36 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आता मात्र दांडी 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 गोल. अशा प्रमाणे 2 षटक पूर्ण. धावसंख्या झालेली 36. एक गडी बाद. प्रथमेशच्या रूपात प्रथमेश करण्यासाठी मैदानात सुमित. तर यापुढीलचा सामना वडाला ग्राफर्स विरुद्ध RSP वॉरियर. दोन्ही संघाचा कर्णधार कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी आहे. तर गोलंदाजाचं नाव काय नीरज. नीरज 2 षटक पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 36. एक गडी बाद. अतिरिक्त धाव आणि सुरुवात. धावसंख्या पुढे सरसरतात. धावसंख्या दिली आहे 37. 2 षटक 37 धावा आणि एक गडी बाद. पुन्हा एकदा नीरज पहिल्या चेंडूचा मारा करताना. नो चेंडू नो प्लस. 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या दिली आहे 40. 2 षटक 40 धावा बिनबाद. 2 षटक 40 धावा. तिसऱ्या चेंडूचा मारा
आणि ते 6 धावा धावसंख्येत भर. एक चेंडू 46 धावा आणि एक गडी बाद. यापुढील सामना वडाला ग्राफर्स विरुद्ध आर एस पी दोन्ही संघाचा कर्णधार कुठे असतील तरी नाणेफेकीसाठी यावे, नाहीतर 5 धावा मायनस केल्या जातील या ओव्हर नंतर. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्येत मात्र 47. एक चेंडू 47 धावा. चांगला चेंडू एका धावामध्ये समाधान म्हणायला लागेल. आदित्यानं धाव संख्येत भर. धाव संख्येत दिले 2 चेंडू 48 धावा आणि एक गडी बाद. आता मात्र स्ट्राईक लागले सुमित. तिसऱ्या चेंडूचा मारा नीरज. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्येत दिले 49. 2 चेंडू 49 धावा. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्येत दिले 50. दोन चेंडू 50 धावा. बिनबाद. तिसरा चेंडूचा मारा. अतिरिक्त धावाने सुरुवात. धाव संख्येत भर. धाव संख्येत दिले 51. आणि ते अपसेट लढवला चेंडू एका धावामध्ये समाधान म्हणाले सुमित यांना. धाव संख्येत भर. धाव संख्येत दिले 52. 3 चेंडू 52 धावा. आणि ते 6 धावा. धाव संख्येत भर. धाव संख्येत दिले 58. 4 चेंडू 58 धावा. शेवटचा चेंडूचा मारा या षटकामध्ये. अशा प्रमाणे 3 षटक पूर्ण होऊन धाव संख्या 64. पुढील सामना वडाला ग्राफर्स विरुद्ध RSP वारियर दोन्ही संघाचा कर्णधार कुठे असेल तरी नाणेफेकीसाठी यावे, नाहीतर तुमचे 5-5 धावा मायनस होतील. नवीन गोलंदाज सरनेम तीन षटक 64 धावा. 9 चेंडू आणि 6 धावा. नो प्लस 6 धाव संख्येत भर. धाव संख्या दिली मात्र 71. झेलबाची संधी पण एकच धाव. एक चेंडू 72 धावा. बिनबाद. एक चेंडू 72 धावा. एका धावा समाधान. 2 चेंडू 73 धावा. 2 चेंडू 73 धावा. आणि षटकार अशा प्रमाणे 6 धावा. धाव संख्येत भर. धाव संख्येत दिले मात्र 79. 3 चेंडू 79 धावा. शेवटचे 3 चेंडूचा भाग 2 भाग बाकी आहेत. 3 चेंडू 79 धावा.
4 चेंडू 80 धावा. 4 चेंडू 80 धावा. अशा प्रमाणे 82 धावा झालेल्या आणि 83 धावांचा आव्हान दिलेला आहे टेक्सास स्टुडिओ इंडिया संघाने रॉयल टायटन संघाला. आणि यापुढील सामना त्यांना लास्ट कॉल आहे. वडाला ग्राफर्स विरुद्ध RSP वॉरियर. नाहीतर हा सामना कॅन्सल करण्यात येणार. दोघांना पण 0-0 पॉईंट येणार. ओमकार सावंत कुठे असेल त्यांनी नाणेफेकीसाठी आहे. ओमकार सावंत. वडाला ग्राफर्स याने नाणेफेकीचा कौल विजय प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि RSP वॉरियर्स यांना फलंदाजीसाठी आव्हान केलेलं आहे. तर लवकरात लवकर सामना चालू करावा. मिलिंद लवकरात लवकर सामना चालू करावा. नाहीतर फलंदाजाचे पात्र वाढवलं जाणार. जर बॅट्समन नाही आला तर फलंदाज पात्र अजून एक्स्ट्रा होतील. नाहीतर 87 होईल स्कोर. आदित्य पहिल्या षटकाचा सूत्र घेऊन आलाय. स्ट्राईकला आहे शुभम. नॉन स्ट्राईकला आहे विवेक. चांगला चेंडू निर्धावा चेंडू डॉट चेंडू 1 चेंडू 0 धावा बिनबाद. चांगला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला आदित्य यांनी. 2 चेंडू 0 धावा बिनबाद. चांगला चेंडू एका धावामध्ये समाधान म्हणायला लागेल. शुभम यांना 1 चेंडू 1 धावा बिनबाद. एक चेंडू 1 धावा. दुसरा चेंडूचा मारा. 3 चेंडू 1 धावा. चांगला चेंडू जेलबाद संधी आणि 4 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या दिलाय 4 चेंडू 5 धावा बिनबाद. 4 चेंडू 5 धावा. चांगला चेंडू जेलबाद संधी आणि 4 धावा. तिथे थोडं प्लेअरला काय झालं बघूया. पंच प्लेअर मिलिंद पाणी घेऊन ये. आधी बघ पेमेंट झालेला किती वाढ झाला.
माझ्या बस्तीचं काय मित्र काय आहे काय एक मिनिट बघू निघतं. 225 ना कॅश मध्ये ना मी पैसे देतो तुझ्याकडे आहे 225 कोणाला बोल ना जीपे करायला मी देतो तुला नंतर तुझ्याकडे आहे ना 225 तुझ्याकडे आम्ही देतो तुला नंतर पाच चेंडू 5 धावा शेवटचा चेंडूचा मारा आदित्य अतिरिक्त धाव अशाप्रमाणे एक षटक पूर्ण होऊन धाव संख्या 5 एक षटक 5 धावा बिनबाद अशा प्रमाणे चांगली गोलंदाजी शिवम यांच्यावर एक चेंडू 6 धावा बिनबाद एक चेंडू 6 धावा पुन्हा एकदा शुभम दुसरा चेंडूचा मारा चांगला चेंडू आणि ते एकच धाव धाव संख्येत भर धाव संख्येत 7 2 चेंडू 7 धावा चांगला चेंडू आणि चांगला एफर्ट तिथे एकच धाव संख्येत भर धाव संख्येत 3 चेंडू 8 धावा बिनबाद 3 चेंडू 8 धावा सहा धावा धाव संख्येत भर धाव संख्येत 14 4 चेंडू 14 धावा चांगला चेंडू जलबाद सुटलेला आहे ते अशा प्रमाणे रन आउट झालेला आहे शुभम अशा प्रमाणे धाव संख्या झाले स्वतःहून आत्महत्या केलेली आहे त्यांनी काय गरज नव्हती दुसऱ्या रनाची माहीमचा आम्ही सगळे पालघर बोईसर किती झाला स्कोर झाला 15 10 चेंडू 68 धावांची गरज आहे 10 चेंडू मध्ये जरी 10 षटकार मारले तरी तुम्ही सामना विजयी नाही होऊ शकत तर देवाच्या कृपेने एक नो बॉल पडला तर तुम्ही जिंकू शकता बरोबर ना मिलिंद 10 वेळा 10 षटकार मारले तरी 60 रन होणार मग 8 रन काय करायचे आपण मग देवाच्या कृपेने एक नो बॉल टाकायचा आणि मार नाहीच पडला तरी 1 रन बाकी ना कंपल्सरी चेस आहे मग अजून एक नो टाक 10 चेंडू 68 धावांची गरज आहे 68 जर तुम्हाला वाटतंय नो टाका आणि सामना विजय त्यांना करून द्या 10 चेंडू 68 धावांची गरज
नवीन गोलंदाज सुमित. डॉट चेंडू. 82 82 आता अतिरिक्त धाव संकेतवर धाव संकेत दिले आहे 16. अतिरिक्त धाव संकेतवर धाव संकेत दिले 18 सॉरी 17. ओहो नो चेंडू नो प्लस षटकार. धाव संकेतवर धाव संकेत 2 षटक 24 धावा. संजय एक बॉल झालेला का आधी. एक चेंडू 24 धावा. एक चेंडू 24 धावा. 9 चेंडू 59 धावांची गरज. हा सर बोला ना. एक बॉल सॉरी ना. आता जिंकू शकतात 10 बॉल 10 छके मार. आता 59 व्हायचे. हा मारला सगळ्यांनी. आता मात्र आता 59 व्हायचे. हा मारला सगळ्यांनी. 9 चेंडू 53 धावांची गरज. नाही आता काय नाही. आणि ते रन आउट झालेलं आहे रे. ते 8 चेंडू 52 धावांची गरज आहे. 8 चेंडू 52 धावा. पुन्हा एकदा चमत्कार केलेला. नाही आता काय नाही. अक्षय आणि 8 चेंडू 52 धावांची गरज. सेहेचाळीस धावांची गरज. 7 चेंडू 46 धावा. पुन्हा एकदा चमत्कार होतो की नाही. वा. 40 पुन्हा एकदा चमत्कार. 6 चेंडू 40 धावांची गरज आहे. 6 चेंडू 40 धावांची गरज. 6 चेंडू 40 धावांची गरज. बॉल ड्रॉप होते एवढा. 6 चेंडू 40 धावा. आता मात्र 5 चेंडू 34 धावांची गरज. बघायला लागेल. तर 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारले तरी पण सामना विजय होणार नाही. पण देवाच्या चमत्कारने काहीतरी नो टाकला चुकून, तर त्यामुळे चौकार लागला. तर काहीतरी बघू शकतो आपण. जर यांनी सामना जिंकवला तर बदल 500 रुपये. मॅच हरवली तर 500 की सामना जिंकल्यावर. गोलंदाजाचं नाव काय? महेंद्र. 5 चेंडू 34 धावा आणि ते जेलबाद. 4 चेंडू 34 धावा.
आता काय नाही 34 संपलं. धावा आणि ते संपलं आता काय नाही तर देवाचे रुपये 2 नोट टाकले ते बघ आता रन आउट आता काय वाटव झालं संपलं आयुष्य संपलं यांचं आता रन आउट 3 चेंडू 24 धावांचे यापुढीचा सामना असणार आहे वडाला ग्राफिक्स विरुद्ध RSP वॉरियर दोन्ही संघाचे लवकरात लवकर नो चेंडू नो वर काहीतरी दिलेलं त्यांना बघायला लागेल 3 चेंडू 27 धावांची गरज आणि विवेक यांची स्वतःच्या 55 धावा झालेला आहे आणि 1 चेंडू 21 धावांची गरज आहे 1 चेंडू 21 धावा सॉरी 2 चेंडू 21 धावा आणि विवेकांनी 61 धावांची नाटाट पाडी घेऊन सुद्धा सामना विजय झालाच नाही